सतत मामाचा चैत्र लागून झालेला आहे. हे जीवलग जीवाचा संतोष बाबा जीवलग जीवाचा काय करताय? एक गबस इलेक्शनाला पैसे नाहीत. आहे हे 500 दर पण गबस. बर का आला मामांचा प्रवास लय मोठा आहे. मामा पहिला आचार्य होतं. गावातून कडे आणि उलटान घेऊन फिरत होतं. तेथून ते पाणी सोडायचं काम करू लागले. गावाच्या चाव्या फिरवत पाण्याच्या चाव्या फिरवत गावाची चावी फिरवायचा विचार त्यांच्या मनात आला. तेथून ते आता इलेक्शनला उभं राहिलेत. तर त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा. मामा आपले मनोगत व्यक्त करत आहेत. आपल्या आप्पाचा राजकीय प्रवास लय मोठा आहे. आप्पा पहिलं पोत्यानं भंगार गोळा करायचा, आता ट्रकाने भंगार गोळा करतात. तेथून त्यांनी सर्व गारोडपट्टीची पाहणी केली. यातूनच त्यांनी एक निर्णय घेतला, गारोडपट्टीचा विकास करावा. या हेतून आपला आप्पा इलेक्शनला उभं राहिला आहे. तरी त्यांना प्रचंड बहुमतांनी विजय करा. आता आपला आप्पा मनोगत व्यक्त करत आहेत. हाय का भंगार पत्रा लोखंड साहेब तसं नव्हं. मग कसं? आता राजकारणात आलाय, जनतेच्या हितासाठी काय तर सांगा की. माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी आता इलेक्शनाला उभा राहिलो आहे. तर माझं चिन्ह आहे बूट. तर मला प्रचंड अशा बहुमताने विजय करा. तर आम्ही असा एक निर्णय घेतलाय की गारोडपट्टी गावामध्ये जे तरुण वर्ग बिना लग्नाचे राहिले आहेत त्यांच्यासाठी वधूवर सूचक काढू आणि संतोष मामाला पाडू. हाय का लग्न बारस वाढदिवस. अहो मामा तसं नव्हं. मग कसं? आता तुम्ही राजकारणात आलाय, जनतेच्या हिताच्या 4 गोष्टी सांगा की. माझ्या बंधू आणि भोगनो. तसं नव्हं. मग कसं? माझ्या बंधू आणि भगिनींनो, माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी येथे इलेक्शनास उभा राहिलेलो आहे. तरी प्रचंड मला बहुमतांनी विजय करा. माझं चिन्ह आहे जारा. मित्रांनो, ह्यांनी जमवलेले लग्न भर दिवसा मोडू आणि आप्पा भाऊला पाडू. मित्रांनो, मी असा एक निर्णय घेतला आहे की गारोडपट्टी गावामध्ये MIDC काढू, म्हातारी कामाला लावू आणि तरुणांना रिटायर करू. यांनी काढलेली MIDC मोडू आणि आपण अकॅडमी काढू. तरुण घरी लावून म्हातारी पळायला लावू. मित्रांनो,
माझ्या आज्याकडून पंजाकडे 40 एकर जमीन होती. गावाचा नादपुरा करण्यासाठी 35 एकर विकली. राहिलेली 5 एकर फुकीन आप्पा तुम्हालाच पाडीन. तुझ्या आजानं पाहिजे निघलेली 35 एकर जमीन मी आज घेतली. घेतलेली तेवढी पण निघेल मामा, पण शेवटी तुम्हालाच पाडेल. जागिरी गेली पण फुगीर गेली नाही. मोठाडच बोलते. कसं जळतंय बघा, जळणारी जळत राहते ते अजून आपण जळवायचे. मित्रांनो, मी गारडपाटी गावामध्ये हायवे तयार करेन. याच्या घरी आहे का जायला रस्ता, ही जाते दुसऱ्याच्या बांधात चालत, आणि ही काय तुम्हाला हायवे करून देणार आहे. मित्रांनो, मी तुमच्या सर्वांची कर्ज माफ करेन. याच्यावर आहे 10 लाख रुपये कर्ज, आणि ही काय कर्ज माफ करणार आहे. मित्रांनो, मी तुमच्यासाठी पाण्याची सुविधा करून देतो. ही काय पाण्याची सुविधा करणार आहे? माझ्या हिरीनं पाणी आणून पिते. मित्रांनो, मी तुम्हाला घरकुल देईन. हीच राहते भाड्याच्या घरात, आणि काय तुम्हाला घरकुलचा लाभ देणार आहे. हे ज्या घरावली काढा हाटली ती का कधी? मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांसाठी अन्नधान्याची सुविधा करतो. घरात नाही दाना सरपंच म्हणा, कशाला पाहिजे रे तुला? मित्रांनो, मी तुमच्या सर्वांची लाईट बिल माफ करेन. ही चोरून लाईट वापरते आकड्यावर, आणि ही काय तुमची लाईट बिल माफ करणार आहे. जाते जाते 2 शब्द कहूंगा, जनता को ज्यादा कोई बकबक नहीं. जाते जाते 2 शब्द कहूंगा, जनता को ज्यादा कोई बकबक नहीं. हर बार यही सरकार बनेगी, इसमें कोई शक नहीं. ना मांडकी की जनता, ना जळगाव की जनता, इस दिल पे राज करके सिर्फ गारवटपाटी की जनता. ए आप्पा जा चाल थांब. कसा जाते इलेक्शन होत तर जात नाही. अरे येऊन येणार कोण? अरे येऊन येणार कोण? पडून पडणार कोण? चला यांचं इलेक्शन झालं बघू. इलेक्शन इलेक्शन झालं बघू यांचं. चला अरे येऊन येणार कोण? मामा शिवाय आहेच कोण? अरे येऊन येणार कोण? आप्पा शिवाय आहेत. मतदान चालू झालं. मतदान चालू. आप्पा की जय, मामा की जय, आप्पा की जय, मामा की जय, आप्पा की जय, मामा की जय, आप्पा की जय. कुठे गेला आले का? रस्ता कुठं नाही बघ रे, आपल्याला वर जायचं नाही काय कर तो. आपल्याकडे काय वरदान होत नाही तर मतदान जास्त जर मतदान करणार आहे. ते तुझ्या काय घरची मशीन आहे का? कुणाची मी अजून इथं आणल्याशिवाय मतदान नाही. तू वरच्या आधी बरं तांबाटली फुटल ना. लय महाग आहे, लय महाग आहे बाबा. काय तू लय पैसे खर्च केलं नाही. काम तो मला उठव आधी, मला चल तो बाटली उठली माहिती. बाटली मिळाली, लय पैसे आणले. थांब बघू थांब थांब. चल उठ. चल आप्पा की जय. थांब येते. हे तू समजा जरा थांब, मी बघतो. काय बघणार तू? बाटली कुठं आहे? बाटली ए थांब थांब थांब. अरे थांब, झालं की आता. थांब. हा 3
उमेदवार दोन तीन कशी काय माणसं मंडळी तिसरं माझं चिन्ह आहे माझं तो तुझ्या पाया उभा राहते मग बघू परत आपण गेलं सगळं आपल्या पेण्यावर काय करावं लागेल आता काल आप्पाचं खाल्लेलं परवा मामाचं खाल्लेलं आज खिशात पैसे होतो कोणाचं तर काय माहिती पब्लिक थांबा आलंय माझ्या ध्यानात काय करावं लागतंय त्याला आपल्याला गेलं मतदान करावं लागतंय सर गला देतो आता पब्लिक मी बी गेलंय मतदान तुम्ही बी करा खावा कोणाचं बी मटण दाबा आता नेलेलं मशनीचं बटन ती बेवडा आणि मी खवडा ती बेवडा आणि मी खवडा जाऊ का अरे थांब अरे कुठे आहे काय शिंदे इकडे मला मतदान करायचं तुझं घरी आपण मला जाऊन करू चल ती बेवडा आणि मी खवडा ती बेवडा आणि मी खवडा थांबा आईला इथं माझा आजोबा उभा राहिले ते थांबा आता देव लागते आजोबालाच देतो जात पब्लिक खावा कोणाचं बी मटण दाबा कोणाचं बी मटण निकाल काल झालेल्या निवडणुकीमध्ये 42 मतांनी मामांचा विजय झाला या आप्पा या काय मग मामा आज लय लाल दिसताय गुलाल काय जरा जास्तच झालाय काय तुमच्यामुळे जो हा गुलाल तुमचाच आहे आप्पा आपल्याला माहितच आहे का नाही आप्पा खाऊ ठरलं तर मग
अतिशय कडक परफॉर्मन्स